नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपला सर्वांचा लाडका कुमार रणधीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर कोणत्या मैदानात पळणार ही मथुरप्रेमींना, बैलगाडाप्रेमींना आतुरता असते. अखंड महाराष्ट्रातून आणि देशातून मथुरवर प्रेम करणारा भरपूर असा मोठा त्याचा फॅनबेस आहे. त्याच्यामुळे मित्रांनो आपण प्रॉपर अपडेट आपल्या चॅनलमार्फत त्यांच्यापर्यंत पोचवत असतो. मथुरचा छोटा भाऊ सर्जा आता मागच्या मैदानामध्ये या जोडीची हार झाली, परंतु प्रेक्षकांची इच्छा होती आणि भाईने तो पायरा जुळून आणला. जरी हार झाली तरी लवकरच ती गाडी पुन्हा एकदा पळून 100% कमबॅक करेल. कारण मित्रांनो सर्जासुद्धा खूप चांगला नंदी, अजून छोटा आहे, हळूहळू टॉप फॉर्ममध्ये येईल. चला तर पुढील अपडेट बघूया काय आहे. तर आत्ता मथुर नक्की कोणत्या मैदानात, तर छत्रपती संभाजीनगरला मित्रांनो राज्यपाल केसरी भव्य दिव्य ओपनचं 2 लाखाचं मैदान आहे. तिथे मथुरसोबत पळणार आहे. तो नंदी समोर बघताय छत्रपती संभाजीनगरच्या आनमान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन. पहिली अपडेट अशी आहे. तर दुसरी अपडेट कदमवाडी हिंद केसरी मैदान, त्यासुद्धा मैदानात मथुर पळणार आहे अशी अपडेट आहे. तर मित्रांनो भाई जास्त गॅपने पळवतात मथुरला मित्रांनो, कारण वयसुद्धा झालं आहे. पूर्ण काळजी घेऊन मित्रांनो दादा मैदानात आणत असतात, राहुलभाई मैदानात आणत असतात मथुरला. तर प्रेक्षकांना प्रश्न पडला 18-20 दोन्ही दिवस मथुर पाळणार का. तर मित्रांनो यावेळी हे दोन्ही दिवस मथुर पाळण्याची दाट शक्यता आहे. 18ला सुद्धा 20ला सुद्धा. 18ला दिसू शकतो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनसोबत, तर 20ला कदमवाडी हिंदकेसरी मैदानात मथुर कोणासोबत, तर मथुर आपला दिसू शकतो MM नानांच्या राजासोबत. हिंदकेसरी जोडी पुन्हा एकदा एका जोट्यात येऊ शकते आणि मैदान गाजू शकते. तसंच 18 तारखेला देखील मथुरचा टॉप पायरा आहे, त्याच्यामुळे दोन्ही मैदानात मथुर गुलाल घेऊ शकतो. बघूया नक्की कोणत्या मैदान पळतोय. धन्यवाद.